ताई, ह्या पत्रकार परिषदेचा उद्देश काय ते जरा स्पष्ट करा. जय महाराष्ट्र सगळ्यांना. पत्रकार परिषद घेण्याचा उद्दिष्ट असा आहे माझा की काल स्थायी समितीची जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये आम्ही ज्या ज्या विषयांना विरोध केला त्या त्या विषयांना सत्ताधाऱ्यांनी मान्यता दिली आहे. तर मला इथे सांगायचं आहे की हा पैसा जनतेच्या कष्टाचा आहे, त्याचा कसा गैरवापर होतो हे मला दाखवून द्यायचं आहे जनतेला, म्हणून मी आज प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे. कालचा जो विषय होता बस स्टॉपचा, तर मला एक सांगायचं आहे की कामोठ्यामध्ये ज्या ठिकाणी बस थांबतच नाही आहे अशा ठिकाणी बस स्टॉप बांधून ठेवलेत आणि एका बस स्टॉपची किंमत आहे 27 लाख रुपये. तर 27 लाख रुपयामध्ये तसं बघायला गेलं तर आता एक 1 BHK फ्लॅट येईल. तर एवढा महागाचा बस स्टॉप बांधण्याची गरज काय आहे हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि जिथे बस थांबतच नाही तिथे हे बस स्टॉप का बांधून ठेवले. आणि मला इथे दाखवून द्यायचं आहे की सत्ताधाऱ्यांनी अशा टेंडरना मान्यता दिली आहे की जे बस स्टॉप बांधून ठेवलेत त्यांच्या साफसफाईसाठी 2 कोटी रुपयांचा जो टेंडर काढला आहे अशा टेंडरला आम्ही विरोध करूनसुद्धा त्यांनी मान्यता दिली आहे. तर 2 कोटी रुपये फक्त साफसफाईसाठी देणार आहे महानगरपालिका. तर मला असं बोलायचं आहे की जर साफसफाई करण्यासाठी नवीन टेंडर न काढता जे महानगरपालिकेचे जे कामगार आहेत त्यांनाच तिथे कामाला लावावं आणि साफसफाई करून घ्यावी. मला एवढंच बोलायचं आहे. आणि त्यांची संख्याबळ जास्त आहे सत्ताधाऱ्यांची, म्हणून ते सगळ्या विषयांना मान्यता देतात. तर असा जनतेच्या पैशांचा गैरउपयोग होऊ नये हे मला जनतेला दाखवून द्यायचं आहे की हा आपला कष्टाचा पैसा आहे आणि याचा असं ते सत्ताधारी त्यांची संख्याबळ जास्त असल्यामुळे प्रत्येक टेंडरला मान्यता देऊन आपल्या कष्टाच्या पैशाचा गैरवापर करतात. म्हणून मी आज ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली. स्थायी समितीमध्ये काही फिरते शौचालय आहे, त्यानंतर अन्य कुठले जे विषय आहेत, रस्त्यांचे विषय आहेत, हे तुम्ही कुठल्या लोकांसमोर घेऊन जाता आणि कुठल्या ह्यांच्याबाबत सांगणार. आता सांगायला गेलं तर टॉयलेट त्यांनी ऑलरेडी पहिला बांधून ठेवलेले आहेत, त्यांची स्वच्छता व्यवस्थित टाईम टू टाईम होत नाही आहे आणि आता नवीन टॉयलेट बांधण्यासाठी त्यांनी नवीन टेंडर काढलं आहे. तर माझं असंच म्हणणं आहे की पहिला जे जुने टॉयलेट आहेत त्यांची साफसफाई व्यवस्थित करा, त्यांना मेंटेन ठेवा आणि नंतर असे नवीन टेंडर काढा जेणेकरून आपला महानगरपालिकेचा पैसा वाचवला जाईल. त्या प्रियाताईंनी सांगितल्याप्रमाणे कामोठ्यामध्ये काही बस स्टॉप बसवले, त्या बस स्टॉपसाठी 27 लाख रुपये खर्च केला आणि ते 27 लाख रुपये एका वर्षापूर्वी खर्च केल्यानंतर पुन्हा ते बस स्टॉप साफ करण्यासाठी परत 2 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट केलं. त्यासाठी आमच्या ताईंनी विरोध केला होता, परंतु तो विरोध झुरकावून लावून ते टेंडर पास करण्यात आलेलं आहे. जर समजा हा जो पैसा जो आहे तो कामोठे असेल किंवा खारघर म्हणजे या पनवेल महानगरपालिकेच्या या हद्दीत राहणाऱ्या सर्व जनतेचा कराच्या माध्यमातून आलेला हा पैसा आहे आणि ह्या पैशाचा अशा प्रकारे दुरुपयोग करतात. आणि आता सत्ताधारी सांगत असतील की हायटेक बस स्टॉप जर तुम्ही म्हणताय तर मला सांगा आज कामोठ्यामध्ये बस स्टॉप बांधले तिथं बस येते का हा प्रश्न आहे. जर बस येत असेल तर आमच्या सगळ्याकडून म्हणजे उदाहरणार्थ कामोठ्यामध्ये हावरे या ठिकाणी बस स्टॉप बांधलेला आहे आणि त्या बस स्टॉपजवळ जर बस येत असेल तर आमच्याकडून 10 लाख रुपयेचं इनाम या सत्ताधाऱ्यांना देण्यात येईल. आम्ही आज जाहीर करतो. मी विरोध केला आहे कारण हा एवढा काय मोठा विषय नाही आहे साफसफाईचा. नुकताच नवीन बांधलेले आहेत ते बस स्टॉप आणि त्यांना एवढी काही साफसफाईची गरज नाही आहे मला असं वाटतंय. कारण बसच जिथे येत नाही तिथे लोकच नसणार, त्याच्यामुळे तिथं घाण व्हायची काही प्रश्नच येत नाही. तर मग साफसफाईसाठी टेंडर का काढण्यात आला आहे. फिरते शौचालय हा एक विषय महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर रस्त्यांचा विषय आहे. सुनील भाऊ, त्याबद्दल आपण काय सांगाल की ह्या महानगरपालिकेमध्ये रस्त्यांबाबत पण सगळ्यात भ्रष्टाचार चालू आहे की कसं आहे. आता कामोठ्यामध्ये तुम्हाला पूर्ण दाखवतो. रस्त्याचे काम या कंपनीला लागलेले आहे. हे तो काम आहे 25 CR आणि वाढीव काम 30 कोटी. म्हणजे एखादी कंपनी काय करते, मायनसमध्ये काम घेते आणि तो मायनस कसा भरून काढायचा तो या टेंडरमध्ये दिसून आहेत. आज स्थायी समिती सभेची जी मीटिंग झाली त्यामध्ये प्रिया गौर यांनी टाकला विषय, जेव्हा तुम्ही एक्सेस सेव्हिंगमध्ये जो विषय टाकला आहे वाढीव कामापेक्षा नवीन टेंडर काढा
परंतु एखादा कंपनीने तो काम सत्ताधारी जे असतील किंवा प्रशासन असतील, ज्यांचे अधिकारी असतील, यांना मॅनेज करूनच हा काम घेतला जातो. मॅनेज केल्यानंतर ती जे आपण मायनसमध्ये जो काम घेतो तो कामाची रक्कम एक्सिस सेव्हिंगमध्ये वाढवली जाते असा माझा आरोप आहे. आणि हा आरोप सिद्ध जेव्हा त्यानं प्रश्न केला का भ्रष्टाचार आहे तुम्ही दाखवून द्या, आमची एकच विनंती आहे प्रशासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्याला का तुम्ही जो काम त्यांच्या टेंडरमध्ये जो दाखवलेला आहे तो काम कमी केला असेल तर त्यांचे पैसे कापता का, ते न कापता तुम्ही एक्सेस सेव्हिंगमध्ये जो काम वाढीव आहे त्यांना ज्या मायनसमध्ये काम केलं आहे तो कामाची भर तुम्ही करून घेता, हा असा आमचा आरोप आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला दाखवतो, हा टेंडर जो आहे हा 22 कोटीला घेतलेला होता, तो 30 कोटीपर्यंत पोचवला. दुसरा टेंडर हा 32 करोडला घेतलेला होता, हा टेंडर 41 करोडपर्यंत पोचवलेला. म्हणजे एक्सेस सेव्हिंग तुम्ही मायनसमध्ये जा, आम्ही तुम्हाला प्लस करतो. हा पैसा जो गरिबाचा आहे तो कॉन्ट्रॅक्टदाराच्या खिशात चाललेला आहे. आमची पूर्णपणे विनंती आहे प्रशासनाला, आज आमचा जो टॅक्सचा पैसा आहे हा कमी आज होत गेला तर पुढच्या कालांतराने आम्हाला टॅक्स कमी होईल. परंतु जर कॉन्ट्रॅक्टदारांचा विचार करून ही प्रशासन जर कॉन्ट्रॅक्ट करत असेल तर आम्हाला तरी वाटते आमचा टॅक्स वाढेल पण कमी होणार नाही. हा टॅक्स कुठेतरी कमी झाला पाहिजे. त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. तुम्हाला अजून उदाहरण दाखवतो म्हणजे तुम्हाला पण समजेल ते चाललं आहे काय. एखादी कंपनी जेव्हा आरएसकेने सांगितलं या 2च कंपनीला काम कसा लागतो, 2 कंपनीमध्ये म्हणजे एक ठाकूर कंपनी आणि JM म्हात्रे, ही बघा 28% मायनस कारगरचं काम निघालेलं आहे. कंपनी कुठली, JM म्हात्रे. आणि ठाकूर इम्प्रा ते किती आहे, मायनस फक्त 6. ही सर्व मिलीभगत आहे. हा काम तुला घ्या, तो काम मला द्या, याच्यावरतीच महानगरपालिका फक्त ही ठेकेदारांच्यासाठी बनवल्या असं आम्हाला वाटतंय. अजून दुसरा उदाहरण, प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट हा -29. मग जे इंजिनियर बसवलेले आहेत त्यांना काहीच अभ्यास नाही का यातला. एखादी कंपनी 29, 30, 28% मायनसमध्ये घेते. त्या जर ते मग हे अधिकारी जे ठेवलेत किंवा इंजिनियर जे ठेवलेत हे अनपढ आहेत का, यांना काही नॉलेज नाही का. प्रत्येक गोष्टी दाखवतो. आता हा काम -33%. म्हणजे एखादे 2-2 लाखाचा काम हा 1.5 लाखामध्ये एखादी व्यक्ती करतोय. म्हणजे इंजिनियरांची याची तफावत आहे. एवढी तफावत कशासाठी पाहिजे. आता ही निविदा जी आहे PPT किट याच्यावरती 63 आधाराने एक कंपनी देणार आहे आणि यांचा रेट आहे 1,21,000 रुपये. म्हणजे जी वस्तू खरेदी केली जाते त्यासाठी सुद्धा यांना नॉलेज नाही आहे का. मग तुम्ही टेंडर काढायला जे इंजिनियर बसवलेत यांच्यावर कुठेतरी कारवाई व्हायला पाहिजे आणि या जनतेचा पैसा कुठेतरी वाचला पाहिजे. हीच आमची भूमिका सर्वांच्या आहे. आणि या भूमिकेत आम्ही उद्या निषेध करायची वेळ आली किंवा या पालिकेवरती मोर्चा काढायची वेळ आली तरी आम्ही काढू, ही आमची सर्वांची तयारी आहे. या जनतेचा पैसा कुठेतरी वाचला पाहिजे. सत्ताधाऱ्यांकडे बहुमत आहे. सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असताना तुम्ही ज्या पद्धतीने हे मुद्दे पुढे आणताय, तर हा जो मुद्दा आता आपण पुढे आणलेला आहे, तर तुम्ही फक्त शिवसेना आहे की महाविकास आघाडीतर्फे हे सगळं आंदोलन करणार. महाविकास आघाडी आणि शिवसेना हे सर्व मिळूनच हा विरोध करणार आहोत. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, आज विरोधी पक्षनेते जे आहेत अरविंद म्हात्रे यांनी पनवेलमध्ये पाण्याचा प्रश्न एक उचलून धरलेला आहे. आज त्यांनी नवी मुंबईमध्ये आयुक्तांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर विजय चौगुलेंना ते भेटले आणि त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेला त्यांनी असा इशारा दिला की सगळ्या पाईपलाईन आमच्या हद्दीतून जातात, त्यामुळे आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. जर पाणी मिळालं नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. याकडे तुम्ही कसं बघता. आज आम्ही पण तांबोड्यामध्ये आमच्या जवळ जेवढे प्रश्न येतात पाण्याची मोठी समस्या आहे आणि या समस्येला तोंड देण्यासाठी आम्ही सुद्धा शिवसेना म्हणून एक महामोर्चाचं आयोजन येत्या 7 दिवसात करणार आहोत.
आणि ते आयोजन हा पालिकेवरतीच असणार आमचा, कारण का आमचा जो टॅक्स आहे पालिकेला जातो. पालिकेने सिडकोची माध्यमातून पाणी पुरवला पाहिजे, कारण की पालिकेची जबाबदारी आहे. कारण आमचा टॅक्स जरी आमचा बिल जो पाण्याचा असेल सिडकोला जात असेल, पण सर्व जबाबदारी ही पालिकेनेच घ्यावा. आणि आमचा पुढचा महामोर्चा जो असेल तो पालिकेवरतीच असणार आहे, कारण का सत्ताधारी फक्त कारणं सांगत आहेत. कारण आणि इलेक्शनच्या अगोदर जेव्हा पाणी नव्हता तेव्हा सत्ताधारीच मोर्चे करत होते, पण सत्ताधारी अजूनपर्यंत या गोष्टीला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला निघल्यापर्यंत मुख्यमंत्री अजून भेट देत नाही, हेच जात नाही. ह्यो आमचा मुळात प्रश्न पडलेला आहे. सत्ताधारींच्या माध्यमातून कुठंतरी नागरिकांची फसवणूक होते का, याकडे आपण कसं पाहताय? 100% फसवणूक होत आहे. आता तुम्हाला जेवढे टेंडर दाखवलेत ते टेंडर हे फक्त कॉन्ट्रॅक्टदारांना साठीच काढलेले आहेत असे दिसून येत आहेत. आणि सत्ताधाऱ्यांनी या दिसून सुद्धा प्रत्येक गोष्टीला मान्यता देतात. त्यांना असं वाटतंय का जे विरोधक आहे याही जो विरोध केल्यानंतर आपण पण विरोध केला तर विरोधक आणि आपण एक आहोत असे लोकांना वाटावं नाही, म्हणून सत्ताधारी कुठल्याही गोष्टीचा अभ्यास न करता होला हो मान्यता करता, यासाठी आमचा सत्ताधाऱ्यांनो 100% विरोध राहणार. दादा, आज सत्ताधारी असे म्हणाले की इथे बसलेले सगळे सत्ताधारी, कोण ॲडव्होकेट आहे, कोण वकील आहे, सगळे सुशिक्षित लोक आहेत. मग आम्हाला अक्कल नाही का, आम्हाला ज्ञान नाही आहे का, आम्ही जे करतोय ते योग्यच करतोय, जनतेचे पैसा आम्ही लुटत नाही आहे, याच्यावर का बोलत? यासाठी तुम्ही प्रत्येक टेंडरचा अभ्यास केला पाहिजे. आम्ही जे जे विषय घेतले आहेत त्याच्यात पूर्णपणे तफावत दाखवून दिल्यानंतर त्याच गोष्टी घडत आहेत. आणि तुम्ही ॲडव्होकेट आहेत, हे आहेत, पण तुमचे जे सभापती आहेत आता त्यांचं शिक्षण किती आहे आणि ते कुठले ॲडव्होकेट आहेत ते आम्हाला समजावलं पाहिजे. जे तुम्ही आता दिलेत जनस्थायी समितीचे, त्यातून किती ॲडव्होकेट आहेत आणि किती सुशिक्षित आहेत याची सुद्धा आम्हाला नोंद द्यावी. फिरते शौचालय हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यानंतर बस स्टॉपचा मुद्दा आहे, ती स्वच्छता वगैरे, हे मुद्दे तुम्ही जनतेपर्यंत घेऊन जाणार का? जनतेच्या माध्यमासाठी जनतेसमोर जाण्यासाठीच आम्ही तुमच्यासमोर आलेले आहोत. कारण याच्या अगोदर जे शौचालय बांधलेले आहेत ते शौचालयाला पाणी पुरवठा होत नाही, शौचालय साफ नाही, साफसफाईसाठी तिथे माणूस दिलेला जात नाही. मग हा खर्च अनाठाई खर्च करून हा परत नवीन खर्च कशासाठी करता येतो? तर पहिला तुम्ही ते शौचालय साफ करा. जिथे गार्डन्स आहेत तिथे पण शौचालय नव्हते, यांच्याकडे लक्ष नाही. आम्ही वारंवार 2-3 वर्षे पालिकेला पत्र देऊन मागणी केली, पण याच्याकडे त्यांचा दुर्लक्ष आहे. पण हे दुर्लक्ष केल्या कारणाने आम्ही आता त्यांना विरोध करतो की नवीन देण्यापेक्षा पहिले जुने तुम्ही नवीन बनवा, तिथे पाणी पुरवठा करा, तिथे तुम्ही एक सफाई कामगार ठेवा, जेणेकरून लेडीज असतील जेंट्स असतील ते जेव्हा जिथे जातात तेव्हा तिथे दुर्गंधीशिवाय काय दिसत नाही. हा दोष कोणाचा आहे? पालिकेचाच आहे ना. म्हणजे आहेत ते जर तुम्ही दुरुस्ती करत नसतील तर नव्याने कशाला बनवताय? आम्हाला त्याचा काही विरोध नाही, नव्याने नको आहे, पण जुने पहिले रिपेअर करा, तिथे पाण्याचा पुरवठा करा, तिथे मलनिर्गमन व्यवस्थित होत नाही, वास येते, अशा ठिकाणी बसवलेत का जिथे कोण जातच नाही. हे रस्ते करण्यापूर्वी एकदाच जे काय असेल, अंतर्गत कोणतीही खोदाई करायची असेल, अंतर्गत कोणती पाईपलाईन टाकायची असेल तर रस्ता करण्यापूर्वी अशा गोष्टी करून घ्याव्या, जेणेकरून पुन्हा रस्ता खोदता येणार नाही. जर कामोट्यामध्ये आपण असा विचारल्या प्रश्नाला असं माझं उत्तर आहे की बऱ्याच वेळा रस्ता होतोय, परत रस्ता 15 दिवसानंतर खोदला जातोय. म्हणजे या रस्त्यामध्ये पुन्हा टेंडर काढायचं. आता सुनील भाऊने सांगितल्याप्रमाणे हे टेंडर मग काय फक्त 2 कंपन्यांना परत ते घ्यायचं. म्हणजे ही सध्या जी सत्ताधारी आणि महानगरपालिका चालत आहे ते फक्त टेंडरपुरतीच चालत आहे. यांना जनतेचं काही पडलेलं नाहीये. जनतेच्या पैशाचा कसा दुरुपयोग करायचा आणि तो पैसा कसा कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालायचा हा त्यांचा उद्देश आहे. ट्रॅफिक जाम देखील होताना पाहायला मिळते, त्याच्याकडे कसे पाहता? कामोट्यामध्ये नको त्या ठिकाणी सिग्नल लावलेत, पाहिजे तिथं सिग्नल नाही आहे. आणि कामोट्यामध्ये जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही जर कामोट्याचा जर पार्किंगचा जर प्रश्न बघितला तर कामोट्यामध्ये कुठेही बोर्ड नाहीत. म्हणजे सम आणि विषम संख्या अशा प्रकारे जसं पनवेलमध्ये जुन्या पनवेलमध्ये सम आणि विषम संख्येचे बोर्ड लावलेत, तसे कामोट्यामध्ये सम आणि विषम संख्येचे पार्किंगबाबत बोर्ड नाही आहेत. तर त्याच्या बाबतीत महानगरपालिकेने व्यवस्था करायला पाहिजे.